Welcome students in 9th standard science topic number 2 work and energy. Here in this lecture we are going to study the expression of kinetic energy. So what is the kinetic energy? The energy acquired to the object due to its motion, it is called as the kinetic energy. Okay, suppose a stationary object having a mass m, because of an applied force, moves. One object is there and it is having a mass m, and a force is applied on it and the movement of the object takes place. Let u be its initial velocity which is 0 because the object is stationary. सुरुवातीला वस्तू ही स्थिर आहे, तिच्यावर f इतका फोर्स लावल्यानंतर ती मोशनमध्ये येणार आहे. मग तिची सुरुवातीची गती इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? 0. लेट द अप्लाइड फोर्स बी f. दिस जनरेट्स अन ॲक्सेलरेशन a इन द ऑब्जेक्ट. तर सुरुवातीला स्थिर असणारी वस्तू गतिमान होणार आहे, तिला काहीतरी व्हेलॉसिटी येणार आहे आणि ती व्हेलॉसिटी असणार आहे v इतकी. तर यूपासून व्हीपर्यंत व्हेलॉसिटीचा जो चेंज आहे त्याच्यामुळं त्या ऑब्जेक्टमध्ये जे ॲक्सेलरेशन त्वरण निर्माण होणार आहे ते a इतका आहे. ओके, द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाईम इज एस, आणि तिचं जे काही डिस्प्लेसमेंट होणार आहे त्या ऑब्जेक्टचं ते यस इतकं आहे. देअरफॉर वर्क डन बाय द ऑब्जेक्ट इट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता त्या ऑब्जेक्टनं केलेलं कार्य हे कसं काढणार आपण? तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो हिअर वी शुड पुट द व्हॅल्यूज ऑफ एफ अँड एस. आता आपण काय करूया, या इक्वेशनमध्ये एफ आणि एसच्या व्हॅल्यूज पुट करूया. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, एफची व्हॅल्यू काय आहे बघा, एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटन्स सेकंड लॉ प्रमाणे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ एफची व्हॅल्यू काय आहे? एम ए. आणि न्यूटन्स इक्वेशन ऑफ ए मोशन, सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एफ इज इक्वल टू एम ए आणि सेकंड इक्वेशन न्यूटनचं आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. ओके, आता या दोन्ही व्हॅल्यू एफच्या आणि एसच्या ह्या दोन व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. त्यापूर्वी यसचं जे इक्वेशन आहे हे यसचं इक्वेशन आपण काय करूया, सोडवून घेऊया. कारण इथं यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाईम, ए म्हणजे ॲक्सेलरेशन. आता यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी ही काय आहे? 0 आहे. त्याच्यामुळे इथं यूच्या ठिकाणी जर 0 टाकलं तर 0 इंटू टी म्हणजे काय येणार आहे? 0. देअरफॉर हेच एक्सप्रेशन आपल्याला कसं मिळणार आहे? एस इज इक्वल टू 0 प्लस हे आहे तसं वरचं 1/2 AT स्क्वेअर. म्हणजेच इथं आपण यसची किंमत काय मिळवू? एस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. आता ही यसची किंमत एस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर आणि एफची किंमत एफ इज इक्वल टू एम ए, या दोन्ही व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आणि मग आपल्याला काय मिळेल इक्वेशन? देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू, इथं एफची व्हॅल्यू टाकलेली आपण एम ए आणि यसची व्हॅल्यू टाकलेली आहे 1/2 AT स्क्वेअर. तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल डब्ल्यू इज इक्वल टू एम ए इंटू 1/2 AT स्क्वेअर. आता हे जर इक्वेशन आपण सोडवून घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 एम ब्रॅकेटमध्ये ए इंटू ए AT स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू, पुढं काय हे 1/2 या बाजूला घेतलं, पुढं काय झालं बघा, एम ए, पुढं आहे तसं एम ए आणि पुन्हा इथं काय घेतलेलं आहे AT स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता हे जर आपण सोडवलं तर काय मिळणार आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू, सोडवल्यानंतर काय मिळणार 1/2, पुढं हे काय आहे एम ए इंटू ए म्हणजे एम ए स्क्वेअर आणि हे आहे तसं काय मिळणार टी स्क्वेअर. बरोबर, म्हणजे हेच इक्वेशन आपल्याला काय मिळेल, डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 एम ए स्क्वेअर आणि टी स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन कसं लिहिता येईल बघा, डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 एम ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर आणि टी स्क्वेअर म्हणजेच ए टीचा
स्क्वेअर. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला कसं मिळणार, W इज इक्वल टू 1/2 m ब्रॅकेटमध्ये AT स्क्वेअर. तेच इथं आपल्याला लिहिलेलं आहे बघा. म्हणजे हे सोडवून इक्वेशन आपल्याला काय मिळेल, W इज इक्वल टू 1/2 m ब्रॅकेटमध्ये AT स्क्वेअर. लक्षात आलं. आता पुढं काय बरं, युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ ए मोशन. न्यूटनच्या पहिल्या इक्वेशन प्रमाणे, न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. आता U काय आहे इथं, यूची व्हॅल्यू आहे 0, म्हणजे V इज इक्वल टू काय आलं, AT आलं. आता या संपूर्ण इक्वेशनचा जर स्क्वेअर घेतला आपण तर काय येणार, V स्क्वेअर इज इक्वल टू, Vचा स्क्वेअर काय येणार, V स्क्वेअर, आणि ATचा स्क्वेअर काय येणार, AT स्क्वेअर. म्हणजे AT स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालेलं आपल्याला, V स्क्वेअर. आता हे वर इक्वेशन आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालेलं आहे. इक्वेशनमध्ये W इज इक्वल टू 1/2 m ब्रॅकेटमध्ये AT स्क्वेअर आहे. आता इथं आपल्याला न्यूटनच्या पहिल्या इक्वेशनचा वापर करून AT स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली V स्क्वेअर, आणि तीच व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळणार आहे, W इज इक्वल टू 1/2 m V स्क्वेअर. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला वर्क डन फॉर इक्वेशन्स युझिंग 3, 4. तर कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय आहे, वर्क डन. आणि त्याच्यामुळं W इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, इट इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट इन अमाऊंट ऑफ वर्क डन ऑफ एन ऑब्जेक्ट. Kinetic energy is equal to W. Okay, therefore kinetic energy is equal to 1/2 mv square. So like this we can get the equation of a motion. So let us revise the equation. Suppose one object, it is having a mass m and it is stationary, so its initial velocity is 0. Suppose F force is applied on that object. F इतकं बल त्या ऑब्जेक्टवरती लावलं तर तो ऑब्जेक्ट गतिमान होणार आहे. त्याची व्हेलॉसिटी U पासून V इतकी फायनल व्हेलॉसिटी होणार आहे, आणि ॲक्सेलरेशन त्याचं जे असणार आहे ते A इतकं असणार आहे. त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट जी आहे ती S इतकी आहे. सो द वर्क डन बाय द ऑब्जेक्ट, इट इज कॅल्क्युलेटेड बाय द इक्वेशन W इज इक्वल टू F इंटू S. आता अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ, F इज इक्वल टू ma, and Newton's second equation of motion, S is equal to ut plus 1/2 AT square. आता हेच न्यूटनचं इक्वेशन आपण सॉल्व केलं, U ची किंमत इथं 0 घातली तर आपल्याला S इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळेल. आता F ची व्हॅल्यू आणि S ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये जर आपण पुट केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल W इज इक्वल टू ma इंटू 1/2 AT स्क्वेअर. आता जर हे इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, 1/2 m a स्क्वेअर t स्क्वेअर, म्हणजेच 1/2 m AT स्क्वेअर. आता न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन V इज इक्वल टू U प्लस AT, याचा वापर करून आपण इथं पहिल्यांदा AT स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे, आणि ती AT स्क्वेअरची व्हॅल्यू इथं काढलेली आहे. V इज इक्वल टू 0 प्लस AT, इनिशियल वेलॉसिटी 0 असल्यामुळं, सो V इज इक्वल टू AT, देअरफॉर V स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर. म्हणजे न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशनचा वापर करून AT स्क्वेअरची व्हॅल्यू इथं आपल्याला V स्क्वेअर मिळते, आणि तीच व्हॅल्यू आपण जर या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल W इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, आणि तेच इक्वेशन इथं मिळालेलं आहे. परंतु कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द ऑब्जेक्ट. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू W वर्क डन, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी.